सर्वांना जय नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहे संपूर्ण दोस्ती विहार संकुलन आपल्याला दाखवतो. हे दोस्ती विहार संकुलन म्हणजे खाजगी सोसायटी आहे. आणि या खाजगी सोसायटीमध्ये मागील लोकसभा निवडणुका झाल्या, मागील विधानसभा निवडणुका झाल्या. या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पातळीवरती इकडच्या काही लोकप्रतिनिधी दोस्ती विहार संकुलनाला काही आश्वासन दिली आणि ही आश्वासनं असे होते की 100% दोस्ती विहार संकुलनातून मतदान हे सत्ताधारी पक्षाला झालं पाहिजे. नाव घेत नाही आहे. सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण? ठाणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र शासनामध्ये जे कोणी सत्ताधारी मागील मुख्यमंत्री होते. मागील मुख्यमंत्री कोण आहेत? नाव घ्यायला हरकत नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते. आणि केंद्र सरकार आहे, यांनी काय ठरवलं की सोसायटीमध्ये दोस्तीवर सोसायटीमध्ये तुम्हाला हे काय लाद्यांचे कॉन्क्रिटीकरण चालू आहे. मागील कॉन्क्रिटिंग करण्यासाठी तात्काळ विधानसभापूर्व चालू केलं. हे काम ना कुठल्या आमदार खासदार निधीतलं आहे, ना कुठल्या महापालिकेच्या प्रकल्प विभागातले आहे. ही आहे एक खाजगी सोसायटी आहे. महाराष्ट्र शासन बांधकाम नियमावलीनुसार कुठल्याही खाजगी सोसायटीमध्ये काम करण्याची सरकारी शासकीय नियमावली नाही आहे. तरीसुद्धा इथे अशा प्रकारचं काम होतं आहे. हे काम का होतं आहे? तर हे महानगरपालिकेच्या माध्यमातून होतं आहे का कोणी लोकप्रतिनिधी फुकटात करून देतो आहे? हा काही याचा स्ट्रेस नाही आहे. मी विविध कार्यकारी अभियंता प्रभागातील प्रभाग समिती वर्तकनगर, प्रभाग समिती रायलादेवी आणि आमदार खासदार निधी जे अभियंते काम करतात, ह्या पूर्ण चौकशी अंती असं समजतं की ह्या कामाचं कुठलाही लेखाजोखा म्हणजे निविदा, निधी, प्रस्ताव मंजुरी, कुठलेही कार्यादेश नाही आहेत. परंतु हे काम खाजगी स्तरावर होतं आहे, लोकप्रतिनिधीकडून खाजगी स्तरावर होतं आहे. तर खाजगी स्तरावर जर होत असेल तर ह्या कामाचे कुठल्याही प्रकारचे देयक महापालिका देय लागू नाही. आणि या संपूर्ण जे काही दोस्ती विहार संकुलनाचं आहे, या संकुलनाचं मागील 1.5 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या ऑगस्टमध्ये कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर या कामाची वर्क ऑर्डर, स्ट्रक्चरल ऑडिटिंगची वर्क ऑर्डर, निविदांचे वर्क ऑर्डर एसआर ग्रुपच्या नावे आहे. आणि असताना हे काम महापालिकेच्या माध्यमातून होते का महाराष्ट्र शासनाच्या निधीतून होते का आणखी काही लोकप्रतिनिधी फुकटात करून देत आहेत? याचा काही स्ट्रेस नाही आहे. संपूर्ण चौकशी तरी आपल्याला माहिती व्हावी म्हणून मी हे सर्व सादर करत आहे. आणि आज दिनांक 27 रोजी हे काम चालू केलेलं आहे. ठेकेदार कोण आहे माहीत नाही आहे, काम कोण करते माहीत नाही आहे. सकाळी 10 वाजता हे मशीन लावलेलं आहे, परंतु महानगरपालिकेच्या इथे कुठलीही नोंद नाही आहे. या इथे काम चालू होते तरी आयुक्तांनी याची नोंद घ्यावी. आणि ह्या कामाचं देयक पैसे कोण देणार? कुठल्या टेंडरमधून देणार, कुठल्या निविदेतून देणार? याचा काही स्ट्रेस नाही. परंतु एसआर ग्रुप नावाच्या कंपनीवर हे कार्यादेश दिलेले आहेत कामाचे, त्याचे पैसे 1.5-2 वर्ष मिळालेले नाहीत. तरी लोकांना सांगू इच्छितो की हे काम बाबत आत्ता निवडणुका महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत. आता हे पॉलिटिक्स बघा, पॉलिटिकल गेम काय, विधानसभा, लोकसभा आणि आता महानगरपालिका इलेक्शन मला आता मार्चमध्ये गेल्या, त्या आल्यानंतर हे काम तत्काळ जागृत झाले आहेत. आता पावसाळा गेला, वर्ष गेलं आणि आत्ता हे काम चालू होतं. एवढंच मला सांगवायचं. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. जय हिंद.